आई रेसिपीने सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण आहे ना कारलं करणार आहोत। मागे आपण कारलं केलं होतं ते मी तुम्हाला दाखवलंच होतं कसं तळून वगैरे ठेवायचं असतं। तसंच मी आता हे फ्रीजमध्ये तळून म्हणजे फ्राय करून असं ठेवलेलं होतं। आता मी वेगळ्या पद्धतीने कारलं करणार आहे। बघा पहिलं आपण फक्त लाल मसाल्याचं केलं होतं। आता याच्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या पण टाकणार आहोत, टमॅटो टाकणार आहोत आणि आमचूर पावडर वगैरे टाकून सगळं मस्तपैकी आपलं हे कारलं बनणार आहे। चला आता पहिलं तेल मी तव्यात टाकलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण कांदा टाकू। 2 कांदे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे कट करून, त्याला आपण आता भाजून घ्यायचं आहे। एक टमॅटो घेतलेला आहे कट करून आणि 4-5 मिरच्या कट करून ठेवलेले आहेत। कांदा जास्त टाकल्यामुळे त्यामध्ये आणखीनच टेस्ट वेगळी लागते आणि ह्या कारल्यामध्ये टमॅटो टाकलं तरी चालतं, नाही टाकलं तरी पण चालतं, पण मस्त कारलं तव्यातलं कारलं बनतं। आणि कारलं मी मागे तुम्हाला दाखवलंच होते कसे म्हणजे फ्रीजमध्ये कसे आपण भाजून ठेवू शकतो, तेव्हा मी भाजून ठेवलेले आणि मस्त आपल्याला पाहिजे तेव्हा आपण काढून मी गेल्या महिन्यात हे म्हणजे भाजून ठेवले होते आणि आता काढलेले। आपला कांदा भाजून होते तर यामध्ये आपले जे टमॅटो कट केलेले आहेत ना ते टमॅटो टाकायचे याच्यामध्ये। टमॅटो भाजून होते टमॅटो भाजल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये मिरची टाकणार। हे आपले टमॅटोसुद्धा भाजून झालेले आहेत। आता त्याच्यामध्ये आपण मिरची टाकायची। मिरची बरोबर आमचूर पावडर आणि हळद पावडर हे टाकायचे। मस्त एकदम मस्त भाजी होते आणि ओळखता पण येत नाही की हे कारलंच आहे का, आणि पटकन होणार आहे कारण आधीच आपण करून ठेवलेलं होतं ना आणि डब्याला आपल्याला कामाला जायचं असेल तेव्हा आपण पटकन करू शकतो। आता ह्यात 1 चमचा आपला लाल तिखट मसाला टाकायचा। जर काहीच घरामध्ये भाजी नसेल ना तर अशा पद्धतीने हे एवढं असं केलं ना ही भाजी नुसतं कांदा टमॅटो आणि मिरची तरी पण आपली ही भाजी होऊ शकते डब्याला। आता हे थोडंसं गरम झालं की थोडंसं त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं। आता यामध्ये आपले जे कारलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये टाकायचं। मस्त आंबट तिखट आणि मस्त लागतं। किती छान झालेलं आहे। उरलेलं कारलं मी ठेवलेलं आहे कारण जास्त नको आहे। मस्त आहे की आपलं कारल्याची मस्त आहे की भाजी झालेली आहे। किती सुंदर लुक पण आलेलं आहे, टेस्टी पण। हे बघा किती सुंदर आपल्या तव्यातली कारल्याची भाजी झालेली आहे। मस्त आहे। आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने करून खा। आता आपण गॅस घालूया।